स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती। तर आज या व्हिडिओमध्ये मी करणार आहे न्यू मी हॉल। तर मला भरपूर कमेंट्स असे येत होते की दीदी मला काहीतरी असं यंगस्टर्ससाठी हॉल बनवा, काहीतरी असं कॉलेज गोईंग स्टुडंट्ससाठी। सो मी विचार केला की काहीतरी थोडेसे फॅन्सी कपडे आपण ऑर्डर करूया फ्रॉम न्यू मी, कारण की मी आधी पण परचेस केले, तिकडनं छान कपडे येतात आणि अफोर्डेबल रेट्समध्ये असतात, प्लस त्यांची क्वालिटी वगैरे पण चांगली असते। तर मला जास्त आता जेनझी फॅशन एवढी माहिती नाही आहे, बट जेवढं मला आवडले ते कपडे मी ऑर्डर केले। तर सर्वात पहिले आहे हा व्हाईट कलरचा टॉप। सो हा ट्यूब टॉप आहे आणि ह्याच्या खाली ॲक्च्युली तुम्ही जीन्स पेअर करू शकतात, खूपच प्रिटी वाटेल। आणि हा असा आहे। सो दिस इज इन द साईज एम, जो मला भरपूर टाईट होतो आहे, जो मी मागे जुगाड केलेला, एक पिनअप्स केले आहेत। तर येस, हा असा टॉप आहे, मी तुम्हाला दाखवते। आणि त्याच्यासोबत हे असं स्कार्फ टाईप आलं आहे, बट हे खूपच मोठं आहे। आय डोंट नो मी एवढ्या मोठ्या स्कार्फचं काय करू, और मे बी आय एम वेअरिंग इट रॉंग, बट तुम्ही त्याला DIY अगेन करू शकतात। लाईक तुम्हाला हवं तसं तुम्ही यूज करू शकतात, हातात घेऊ शकतात, नेकवरती और दोन्ही साईडने। बट असं बघायला गेलं ना तर लाईक पीस खूप छान आहे, लाईक दिसतंय, लुक खूप छान टर्नआउट होतो आहे। सो ओव्हरऑल मला आवडला, लाईक छान असं थोडं इस्त्री वगैरे केलं तर नीट राहील। हे असं इथे असं कमरेला अशी डिटेलिंग आहे, बट इट्स नॉट फर्म, लाईक जसं फोटोमध्ये होतं ना तसं नाही आहे, बट ओव्हरऑल एक लुक असा चांगला वाटतो आहे। तर नेक्स्ट आहे हा बेसिक टी शर्ट। हा मी क्रॉप टॉप घेतला बिकॉज ब्लॅक नेवर गोज रॉंग। तर हा मी असा काय बोलतात त्याला, पायवाला घेतला आहे। सो हा जास्त असं एक्सपेन्सिव्ह नव्हता आणि मला ना असे कपडे आवडतात। सो हा तुम्ही स्लिट ब्लॅक स्कर्ट असेल लॉंग, किंवा कोणताही असा बोहो स्कर्ट असेल त्यावरसुद्धा हा जाईल। आणि वाईड लेग जीन्स किंवा बूट लेगच बोलतात ना, बूट लेग, त्या जीन्सबरोबर पण हा छान वाटेल। अँड इट्स अ प्रॉपर लाईक कॉलेज गोईंगसाठी इट्स अ परफेक्ट टी। तर हा एक आहे सो ह्याची साईज आहे एम। सो क्रॉप टॉपमध्ये मी थोडी मोठी साईज घेतली, नाहीतर मग एकदमच तो क्रॉप होऊन जातो आणि ते आपल्या बस्ट एरियापर्यंत येतो। सो मला इतका क्रॉप नको हवा होता, म्हणून मी एम साईज घेतली आहे। सो हा एम आहे। मी व्हिडिओच्या नंतर सगळे क्लिप्स टाकेन आफ्टर वेअरिंग इट। रिसेंटली भरपूर हा बटर येलो कलर ट्रेंडी होता आणि तेव्हा मी घेतला नाही, आणि जेव्हा तो ट्रेंड गेला तेव्हा मी परचेस केलं। ओके, सो हा टॉप आहे, इट्स अ व्हेरी फॅन्सी टॉप। सो एका साईडनी वन शोल्डर टॉप असतात ना तशा टाईपमध्ये आहे। आणि अशा पॅटर्नमध्ये ना मी Zara आणि H&M मध्ये भरपूर टॉप्स बघितलेत। सो हे एका शोल्डरला असा स्लीव आहे जाड, आणि एकाला असं नॉट बांधायचं आहे। सो हा स्मॉल साईजमध्ये आहे, येस दिस इज इन द साईज स्मॉल। तर हा व्हाईट शॉर्ट्स, व्हाईट पॅन्ट्स और व्हाईट लिनन पॅन्ट किंवा नॉर्मल ब्लू जीन्स, लाईट ब्लू डार्क ब्लू दोन्ही, या म्हणजे या एवढे व्हाईट आणि ब्लू शेड्स आहेत ज्याच्यासोबत तुम्ही हा पेअर करू शकतात। और मे बी तुम्हाला काही एक्सपेरिमेंट करायचं असेल तर यू कॅन डू, बट हे माझ्या दोन डोक्यात आले। सो हा पण एकदम प्रिटी टॉप आहे, फिनिशिंग वगैरे पण छान आहे, कलर पण खूप प्रिटी आहे। तर बघूया आपण ह्याला वेअर करून। तर त्यानंतर मी अजून एक टी शर्ट घेतला आणि हा असाच किती प्रिटी वाटतो आहे, म्हणजे हा ना तुम्ही जिमला वगैरे पण वेअर करू शकतात, तिकडे पण खूप छान वाटेल। तुम्ही कॉलेजमध्ये लाईक असा छोटूसा स्कर्ट असेल त्याच्यावरती पण हा पेअर करू शकता। आता हा मी स्कर्ट घातला आहे, बट हा कलर ह्याच्यासोबत जात नाही आहे, बट व्हाईट स्कर्ट, ब्लॅक स्कर्ट, पिंक स्कर्ट और ब्लू जीन्स, तर त्या सगळ्यासोबत पण हे खूप छानच वाटणार आहे। तर या मला हा आवडलं, बट ह्याचं मटेरियल ना इट्स नॉट लाईक कॉटन। तर जर तुम्ही ते स्विमिंग पूलवालं मटेरियल असतं ना, काय बोलतात त्याला, नायलॉन, हा नायलॉन मटेरियल आहे। सो हे पण इन साईज स्मॉल, छान वाटतं, लाईक असं मला क्यूट कपडे आवडतात। सो हा क्यूट टी शर्ट आहे आणि मी सगळ्याचे लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल, सो चेक करायला विसरू नका। आणि हा मागून पण असं आहे, आणि हे स्लीव्जला हे जे डिटेलिंग आहे ना पिंकचे, लाईक शिलाई फोकस का नाही होतं आहे, हां हे जी डिटेलिंग आहे ना ती खूप प्रिटी वाटते। लाईक नॉर्मल टॉप आहे, बेसिक बट स्टिल क्यूट। सो त्यानंतर भरपूर टाईमपासून मला हवे होते ब्लॅक कलरचे स्कॉट्स। सो स्कॉट्स आता सगळ्या मुलींना माहिती असेल, बट स्टिल मी सांगते की स्कॉट्स असे असतात की फुडून ते स्कर्ट वाटतात, बट ॲक्च्युअलमध्ये ते पॅन्ट्स असतात। सो स्कॉट्स म्हणजे शॉर्ट्स आणि स्कर्ट्सचं मिक्सचर। सो हे स्कॉट्स मी परचेस केले तिथून, आणि मला ब्लॅक बेसिक स्कॉट्स कुठेच मिळत नव्हते, आणि जिथे होते तिथे माझ्या साईजचे नव्हते। सो ह्याला बाजूला झिप पण आहे, आणि ओव्हरऑल मटेरियल पण खूप छान आहे, आणि
सर्वात मेन माझ्यासाठी जे होतं ना की लेंथ. सो ह्याची लेंथ जास्त मोठी पण नाही आहे, जास्त छोटी पण नाही की आपण वाकलो की एकदमच अनकम्फर्टेबल वाटेल, इतकी पण छोटी लेंथ नाही आहे. सो मला हा स्कर्ट आवडला. आता मी ह्याला वेअर नाही केलं आहे, सो फिटिंगचं मी सांगू, म्हणजे साईज मी माझीच ऑर्डर केली आहे, बट फिटिंगचं मला इतकं आयडिया नाही, ते घातल्यावरती कळेल. असं तरी बघून वाटतं की इट्स परफेक्टली माय साईज, बट बघूया, मी क्लिप्स टाकेन. सो हे असं आहे आणि आतमध्ये पॅन्ट, सॉरी आतमध्ये पॅन्ट आहे. सो आपल्याला डबल लेअर करायची जरूरत नाही आहे. स्कर्टवाला पण फील येतो आणि असं स्पोर्टी लुक पण करू शकतो यासोबत. सो आता आहे लास्ट पीस. हे मी काहीतरी आउट ऑफ माय कम्फर्ट झोन घेतला आहे. तर हा आहे चीता प्रिंट स्कर्ट. तर मी ना खूप टाईमपासून असं पिंटरेस्टवरती आउटफिट बघत होती जिथे मुली असं ब्लॅक कलरचा टँक टॉप और ब्लॅक कलरचं टी शर्ट वेअर करतात आणि खाली चीता प्रिंटचा स्कर्ट. या स्कर्टबरोबर मला असं वाटलं की हा ना, मला चीता प्रिंटचं असं होतं की ब्राऊन कलर हवा होता, बट ह्याच्यामध्ये ना हलकासा रेडिश कलर आहे, तुम्हाला कळत असेल. सो आय डोंट नो मी ह्याला ठेवेन की नाही. मला हा जसा मी इमॅजिन केलेला तसा हा स्कर्ट आला नाही आहे, बट तरी पण मी स्टाईल करू शकते. लाईक ब्लॅकसोबत हा प्रिटी वाटेल. आणि या स्कर्टला बाजूला असं काय बोलतात त्याला, अशी डिटेलिंग आहे, आता मला नाव सुचत नाही आहे, बट तुम्हाला दिसत असेल. आणि खाली फ्लेअर आहे, लाईक खाली असा मर्मेड टाईप लुक आहे. तर मी काय विचार केला ना, ह्याला मी ॲज अ ड्रेस पण वेअर करू शकते आणि ॲज अ स्कर्टसुद्धा. सो 2 वेजमध्ये मी ह्याला घालू शकते. फक्त एवढंच प्रॉब्लेम आहे की मला ह्याचा कलर थोडासा ब्राऊन असताना, हे जे दिसतं आहे ना ब्लॅक तर इज ओके, बट हा जो कलर आहे ना तो थोडा ब्राऊन असता तर मला जास्त आवडलं असतं. सो बघू घातल्यानंतर कसं वाटतं आहे. नाही चांगलं वाटलं तर आय एम रिटर्निंग इट, बट येस. सो होतं माझं शॉर्ट सिम्पल न्यू मी हॉल. आणि हे कॉलेज स्टुडंट्ससाठी एकदम अप्रोप्रिएट कपडे आहेत. अँड लेट मी नो तुम्हाला ह्यातला कोणता पीस आवडला, आणि मी सगळे आता क्लिप्स ॲड करेन. तर माझे असे छोटे छोटे हॉल कसे वाटत आहेत. जर तुम्हाला अजून कोणता ब्रँड सजेस्ट करायचा असेल तर लेट मी नो, मी त्याचा पण हॉल करेन. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. डू लेट मी नो तुम्हाला यातला कोणता आवडला आणि अजून असे कोणत्या ब्रँडचे व्हिडिओ करू. सॉरी मी परत रिपीट केलं, बट येस, डू शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट आणि लाईक करायला विसरू नका. Bye, bye. Quando essa aqui tocar, vai explodir no paredão. Olha que menina louca, olha que mulher agressiva, olha que menina louca, olha que mulher agressiva.